आजचा व्लॉग थोडासा खास आहे. आमच्या अटायरवरूनच समजत असेल की आम्ही नक्की कुठे चाललो आहे. तर आम्ही चाललेलो वृंदावनला. चाललेले मी इथून आग्र्यावरून वृंदावनला जायला आणि जाता जाता भूक लागलं म्हणून इथं रुद्र शिवबाय मामा यादव असं एक रेस्टॉरंट आहे आणि आम्ही तर तिथं चाललो आहे जेवायला. सो आय ऑलरेडी ऑर्डर वन थिंग. दिस इज स्टार्टर. As you can see, this is what we ordered. फायनली आता मी रेडी झाली आहे आणि चेकआउट पण करणार आहे आता आणि जाणार आहे वृंदावनमधल्या टेम्पलला. सो लेट्स सी. टेम्पलचं आता दर्शन बंद झालं पण 3 वाजता सुरू होईल. सो 3 वाजता नक्की जाईल तिथे. चेकआउट करून चाललं आहे. इकडे थंडी खूप आहे तशी बऱ्याच ठिकाणी. आणि हे बघा मेरे दोस्त भी ऐसे मेरे को कुछ लेने को हेल्प भी नहीं करते गाइस. मराठी चॅनल आहे सांगून 10 वेळा विसरते ही. मराठीत इथून जाऊ शकतो की ह्या लिफ्टनी. ती गोड दिसते. आता चाललो वृंदावनला. प्रतीक्षा हाय, चला आमच्यासोबत तुम्ही पण वृंदावनला. सो नाव आय एम रेडी. मंदिर तक इस्कॉन टेम्पलला चाललो आता. आणि इस्कॉनच ना म्हणजे वृंदावनचं टेम्पल पण इथले लोक इस्कॉन टेम्पलच बोलतात. सो वेल लेट्स गो. आणि सो प्रिटी. तर वृंदावनमध्ये मी एकच दिवस राहणार होते कारण दुसऱ्या दिवशी मला पुण्याला माघारी जायचं होतं. तर मी, प्रतीक्षा आणि तनू आम्ही तिघींनी ठरवलं की आम्ही जाणार आहे प्रेम मंदिरला. पण ॲक्च्युली इथं 2 टेम्पल्स ना एक साथ आहेत 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती. एक आहे इस्कॉन टेम्पल आणि दुसरं आहे प्रेम मंदिर. इथं खूप मंदिरं पाहायला मिळतील वृंदावनमध्ये पण आम्हाला जायचं होतं प्रेम मंदिरमध्ये. आणि ह्या मंदिराचं नाव इतकं सुंदर ठेवलं आहे ना प्रेम मंदिर. अक्षरशः मी खूप आनंदी होते आणि माझ्यामध्ये ती एक क्युरिओसिटी होती की हे मंदिर नक्की दिसतं कसं. आणि त्या मंदिरातली मूर्ती मला खूप पाहायची होती कारण मी गुगलवरती काहीच सर्च नाही केलं कारण मला ती क्युरिओसिटी तशीच ठेवायची होती शेवटपर्यंत. आणि मी खरं सांगेल वृंदावन वन ऑफ द बेस्ट प्लेस माझ्या पूर्ण ट्रिपमधलं. कारण इथं लोक व्यवहारासारखं पॅसेंजर्सला किंवा टुरिस्ट लोकांना ट्रीट नाही करत. ते सतत मागे नाही लागत की तुम्ही इथे चला आम्ही इथे सोडतो हे करतो. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. आणि वृंदावनमधलं फूड तुम्ही नक्की टेस्ट करा, मोस्टली स्मॉल कार्ट्समधलं. आणि आता आम्ही खायला चाललो इथं बिकानेरवाल्याकडे नाश्ता करायला. भूक तर लागली. लेट्स सी. वरती काहीतरी फॅमिली रेस्टो वगैरे काहीतरी आहे. सो कुछ तो खाएंगे. बिकानेरचं इथं खालती त्यांचे नमकिन्स वगैरे आहेत आणि वरती रेस्टॉरंट आहे. सो लेट्स सी वरती जाऊ. बड़ी प्यारी आणि फर्स्ट फ्लोअर वरती आहे आणि मे बी आम्ही साउथ परम इंडियन. सुंदर ही लग रही है. यार मैं देख कॅमेरे में देख बहुत गंदी लग रही है. कितनी खूप घाण दिसतीये. खूपच घाण दिसतीये. मुग्धाकडून एक्सपेक्टेड नव्हतं. ब्लॉग मध्ये सगळ्यात जास्त माझंच तोंड घेतलंय कारण मी खूप पिट्टी दिसते. तर आता मी आली आहे ॲज युजल ब्रेकफास्ट करायला इथे बिकानेरवाल्याच्या इथे. आणि आम्ही मोस्टली
हे ऑप्शन्समधून आहे ना तंदुरी रोटी आणि चना मसाला समथिंग काहीतरी एक होतं इथं, चना मसाला आणि ते सगळं ऑर्डर केलं जे आहे ते. आम्ही हे ऑर्डर केलं. हल्दीराम मधला चहा तुम्ही चुकून सुद्धा पिऊ नका, कारण तो अजिबात चांगला नसतो. आणि मग मी कृष्णबिंदी लावली आणि ह्याच्याशिवाय ना वृंदावनला गेल्यासारखं फील होतच नाही. कारण की जिथे तुम्ही जातात त्या ठिकाणाची वेशभूषा अलंकार घातल्यानंतरच मज्जा येते. किती सुंदर दिसतोय. आम्ही गाईज फुलं वगैरे पण घेतलेत. सखी तुम बहुत अच्छी लग रही हो. तुम भी सखी. राधे राधे. राधे राधे. इथं आम्ही एक गेम खेळत होतो. म्हणजे मंदिरामधली आवडलेली जी कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली ती प्रत्येकाने सांगायची. मग असं आमचं इथं डिस्कशन वगैरे सुरू होतं. ह्या आंटी खूप क्यूट आहेत. हाय बोलो. आप मेरे व्लॉग में आओगी? हमारे साथ आप आना. ठीक है. हाँ यूट्यूब पे आओगी आप. ठीक है. YouTube पर मराठी में. आई एम फॉर वेला लवेला काहीतरी आहे. अरे मराठी चैनल है. मराठी चैनल आपको नहीं समझेगा. दे देंगे आपको, वो देंगे. तो कैसा लग रहा है आपको यहाँ आके? बहुत अच्छा लगा. कहाँ से आए हो आप? कहाँ से हो आप? एवढी गर्दी आहे ना इकडे, ऑलमोस्ट खूप गर्दी आहे. आणि या गर्दीतून आमची मुलगा जिकडे तिकडे फिरते आहे. आणि मी सगळीकडे फिरली आहे भाई. आणि लोक हसतायत मला, बट लेट देम लाफ. माझ्यामुळे हसतायत तरी ॲटलिस्ट. हे काय आहे तुझ्याकडे? सब सखियन में राधा जो प्यारी के मन को लुभाई गयो है. मोहन के मन को लुभाई गयो. मनामध्ये भक्तिभाव असला ना की दर्शनाची रांग देखील एकदम छोटीशी वाटायला लागते. माझ्यासोबत देखील तसंच झालं. अगदी 30 मिनिटं रांगेत थांबल्यानंतर मंदिर पाहायला भेटलं आणि हे मंदिर खूप सुंदर होतं. मला गुलाबी रंगाचा गजरा देवाला अर्पण करायचा होता आणि तो मी खूप मेहनतीनं शोधून काढला एका शॉपमधून. आणि मंदिर खूप सुंदर आणि खूप मोठं आहे. आज गर्दी खूप होती. श्रीकृष्णांनी जो पर्वत आपल्या बोटावरती उचललेला गोवर्धन पर्वत, त्याचा देखील देखावा इथे होता. मंदिर खूप खूप मोठं आहे. हे प्रेम मंदिर आहे वृंदावन मधलं. अँड ॲज यू कॅन सी कृष्ण भगवान इथे आहे आणि ती इतकी सुंदर मूर्ती आहे ना राधाकृष्णाची. वन ऑफ द प्रिटिएस्ट मूर्ती आय एव्हर सीन माय लाईफ. मला ट्रिपचं सार्थक झाल्यासारखं वाटलं, कारण की ह्या मंदिरात खूप जास्त पॉझिटिव्हिटी जाणवली मला. अक्षरशः सगळे राधे राधे, राधाकृष्ण असेच असेच भक्तिभावाने नावं घेत होते. प्रत्येक स्त्रीला ते राधे राधे म्हणायचे. राधे आप यहाँ से जाना. इतकं सुंदर वाटत होतं ना ते ऐकायला. खरंच सुंदर. म्हणजे अक्षरशः ह्यांनी आहे ना कृष्णाच्या प्रत्येक गोष्टीचं तंतोतंत रिप्रेझेंटेशन केलेलं आहे ह्यांनी. आणि हा गोवर्धन पर्वत रात्री खूप सुंदर दिसतो. ह्याचा देखावा खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि त्याच्याच बाहेर आलं ना की कृष्ण, सख्या, राधा ह्यांचं देखील प्रेझेंटेशन यांनी केलं आहे. दॅट वॉज व्हेरी गुड. तर आमचं दर्शन झालेलं. सो मी आणि प्रतीक्षा आम्ही दोघे निघालो थोडंसं शॉपिंग वगैरे करायला. आणि जाताना मला हनुमान टेम्पल दिसलं आणि खूप मोठी हनुमानाची मूर्ती होती. इथे मसाला दूध खूप सुंदर मिळतं. मी काही पीत नाही, पण प्रतीक्षाने ट्राय केलं. सुंदर सुंदर आहे. मग नंतर थोडंसं आम्ही शॉपिंग वगैरेला गेलो. आणि शॉपिंगला जात असताना इथे थोडंसं काळजी घ्यावी लागते, कारण टीका लावणाऱ्या जे काही लोक आहेत ते एकदम पटकन येतात आणि न विचारता मांग टीका वगैरे लावतात. खूप सुंदर आहेत. आणि स्कर्टचे प्राइस देखील खूप स्वस्त होते. ऑलमोस्ट 200 पासून स्टार्टिंग होती, ती मॅक्स टू मॅक्स 300. मग मी आणि प्रतीक्षा आणि कृष्णांच्या मूर्तीसाठी ड्रेसेस वगैरे घेतले. खूप सुंदर आणि अफोर्डेबल होते. आणि इथं पेठा म्हणून काहीतरी एक मिळतं. हा पेढ्यापेक्षा स्लाइटली डिफरंट आहे.
आणि याची टेस्ट खूप सुंदर होती असं मला प्रतीक्षा बोलत होती. पण खरं सांगू का, रात्र खूप जास्त झालेली आणि मला आणि प्रतीक्षाला पुन्हा माघारी पुण्याला जायला पण निघायचं होतं. मनामध्ये खूप साऱ्या मेमरीज, आठवणी घेऊन आम्ही दोघी माघारी निघालो. पण खूप सुंदर डेकोरेशन केलेलं मंदिराचं आणि मला आणि प्रतीक्षाला जाऊ वाटत नव्हतं. वृंदावन व्लॉग आता एंड होतोय. दर्शन वगैरे सगळं झालं आहे आणि मी आणि प्रतीक्षा आता आमचे फ्रेंड्स दिल्लीला सोडणार आहेत. आम्हाला ट्रेनला सोडणार आहेत मथुरा जंक्शनला आणि तिथून मग दिल्ली, मग तिथून आम्ही फ्लाईटने येणार आहे. तर खूप चांगलं वाटलं यांच्यासोबत टाईम स्पेंड करून आणि जेन्युइनली खूप चांगलं दर्शन झालं आमचं. फक्त थोडंसं ॲजिटेट झालो आहे, थोडंसं फ्रस्ट्रेट झालो आहे जस्ट बिकॉज ऑफ टू मच एक्झर्शन, बट विल सस्टेन फॉर शुअर. अँड लेट्स सी. से बाय तनू. बाय. तुला यायचं आहे माझ्यासोबत. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. तर आता मी आहे मथुरा जंक्शनवरती आणि इथून आम्ही दिल्ली टर्मिनल्सला जायचं आहे, दिल्लीत जायचं आहे. आणि ट्रेन संध्याकाळची आहे 12 वाजताची, जी 2:45ला पोचवणार. आणि इकडं ॲज यू कॅन सी इतकं फॉग आहे, खूप म्हणजे खूप जास्त थंडी आहे इकडे. अक्षरशः हात असे काय म्हणतो आपण, एकदम थंड पडलेत, एकदम शिवर करतात हात. सो इट्स बेटर. इकडे यायचं असेल तर ऑलमोस्ट हे मस्ट आहे, स्वेटर अँड ऑल. दिल्लीमध्ये पोचलो आहे, थंडी इतकी नाही आहे. लोक काही पण म्हणणार होते आहे थंडी, पण एवढी पण नॉर्मल आहे, म्हणजे इतकी पण एकदम एक्स्ट्रा वॅगन नाही आहे. गाईज आमचं UPला जाऊन आम्ही फुल हिंदीच बोलतोय. आम्हाला मराठी थोडंसं जड जाते बोलायला. आणि आता पोचू थोड्या वेळामध्ये एअरपोर्टला. आणि फायनली आमची ट्रिप खूप सुंदर झाली. बिकॉज ऑफ सूरज आणि तनू. या दॅट्स ट्रू. जर ते नसते ना सगळ्यात शेवटी तर जेन्युइनली आम्ही इकडून तिकडं क्योंकि आम्ही बनारसमध्ये सोबत होतो ना, तर नाही आम्ही दोघीच होतो. आम्हाला एवढं काही माहीत नव्हतं तिकडचं. सो आम्ही एवढं काही एक्सप्लोर पण केलं नाही. आमचं चालण्यातच दिवस गेला पूर्ण, घाट एक्सप्लोर करण्यात. ऍक्च्युली तेव्हा आपल्याकडे कार वगैरे नव्हती ना. इथे कसं कार होती त्यामुळे आपण कुठं पण हिंडू शकत होतो. दॅट्स द मेन इश्यू. द बेस्ट एक्सपिरियन्स ब्रो, माझ्या लाईफ मधला बेस्ट. आणि आज मी माझ्या लाईफ मधली फर्स्ट फ्लाईट मध्ये बसणार आहे. एक्साइटेड. 21 एज मध्ये. तर मी खूप खुश आहे. ये बसली आहे पहिली, बट स्टिल सेकंड टाइम नो वरीज विथ मी, विथ माय पार्टी. सो लेट्स सी गाइस. उड़ेंगे तो साथ में ही. I'm looking so pretty in this Lucknowi kurti yaar. Genuinely. Your channel is Marathi bro, not English. So guys, आमचे जॉ लाईन पण आल्यात थोडं. नाही असं काही नाही, असं काही नाही. ते फ्लॅश मुळे दिसतंय आपलं. माझं तर नाही दिसत आहे. But we are looking so pretty bro. Don't you think so? हाँ, हमारे पॉकेट्स एम्प्टी है, हमारे कपड़े गंदे हैं, हमारा पूरा मतलब हम डार्क सर्कल लेके जा रहे हैं. अभी फ्लॅश लगा है इसलिए दिख नहीं रहा है. सॉरी मराठी. आणि आमचे सगळे कपडे खराब झालेत, पण आम्ही एवढ्या छान मेमोरीज घेऊन चाललोय सोबत की लाईफमध्ये मी विसरू शकत नाही. दॅट्स ट्रू. जेन्युइनली वन ऑफ द बेस्ट ट्रिप ऑफ माइन. मी माझ्या घरच्यांना सोडून फर्स्ट टाइम बाहेर फिरतीये. म्हणजे याआधी फिरलेले पण जवळच फिरलेले, एवढ्या लांब नव्हते आले. पण माझा बेस्ट एक्सपिरियन्स आहे मुग्धासोबत. शी इज़ द बेस्ट. आप लोग सब्सक्राइब कीजिए, फॉलो कीजिए, कमेंट कीजिए, लाइक कीजिए. गाइज शी इज द थोडासा आहे ती म्हणजे खडूस करते. आता बुराई होती माझी. नाही गाइज, तिने मला लाईफमध्ये भाई जगायचं कसं हे शिकवलं. त्यामुळे शी इज इनक्रेडिबल. राईट ना. सो मच. इट्स मीन्स अ लॉट. भेटूयात आता आम्ही फ्लाईट मध्ये. आणि माझ्या गाईज तुम्हाला माहिती आहे का, माझ्या घरचे पण मोकर सारखं सोडतात तिच्यासोबत. काही विचारत पण नाहीत कुठे चालली. आणि आमच्या घरी हे पण माहिती नाही की आम्ही फ्लाईटने घरी जातोय. बसमध्ये उडालो बिडालो कुठं तर. एक मिनिट, माझ्या आईला तर मी सांगितलं की माझा खर्च प्रतीक्षा करणार आहे आणि माझाच खर्च ही करतीये गाईज. माझं प्लेनचं तिकीट हिनेच काढलंय. अरे भाई बस का भाई ने भी बहुत सपोर्ट किया है अपने को बुरे वक्त में. रोने को तो कंधा कोई भी नहीं दे सकता.
पैसे तो हर कोई दे सकते हैं, दैट्स ट्रू, फिर दैट्स रोने को कंधा देने वाला चाहिए. 100 रुपये कट. हसायचं नाही बे. भारी वाटलं आम्हाला. आम्ही आजारी पण खूप पडलोय, पण आम्ही आमचा आवाज चेंज झाले. पुन्हा वाराणसीला जाऊ नक्की. आणि आमचं राहिलेलं दर्शन नक्की कम्प्लीट करू. आणि ह्यावेळेस महादेवांना वाटत नव्हतं की आम्ही दर्शन करावं जेन्युइनली, जस्ट Because- बिकॉज ऑफ सम रिझन बिहाइंड इन इट, बट personal reasons. पर्सनल रीजंस, बट स्टिल जो नसीब में होता है वो वही उसी टाइम बट होता है. ये काय नाव आपलं, वृंदावन, वन ऑफ द बेस्ट सिटी ब्रो. लाईक ताजमहल छोडो गाईज, ताजमहल कुछ भी नहीं है. तुम्ही लोक जा फक्त आणि फक्त वृंदावनला. आणि लखनौ या दॅट्स लखनौ तर लय भारी लय भारी, जेन्युइनली. एकदम कसं ते झापूक झुपूक. ढिंचक ढिंचक बहुत वाईब्स मस्त. येतात, घोडा बिडा सगळं झकास आहे नुसतं. चला तर मला तर फारच आवडलंय. जेन्युइनली. गाइस हमको डार्क सर्कल भी आ गए है. पण स्किन तशी चांगली झाली बरं का इकडे येऊन, इकडच्या वातावरणात. कृपया बता दीजिए यदि अपने चेक इन किए हुए सामान अराइवल हॉल बेल्ट क्रमांक 3 से प्राप्त कर सकते हैं. धन्यवाद. चेक गेस्ट में कलेक्टर चेक लगेज फ्रॉम अराइवल हॉल बेल्ट नंबर 3. आई रिपीट बेल्ट नंबर 3. थैंक यू. सो फायनली बॅक टू पुणे. आणि खूप चांगलं आणि खूप सुंदर वाटतंय. ऑलमोस्ट एक डिले झाली फ्लाईट म्हणून, ऑलमोस्ट 3 तास लागले पोचायला. पण एवढं काय जाणार नसेल कारण रात्रीची फ्लाईट होती. सो दॅट्स वाय. बट ट्रिप खूप सुंदर झाली आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स ट्रॅव्हलिंग खूप चांगलं होतं. एक्झॉस्टेड काहीच नाही वाटलं. सो दॅट्स इट. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.